तर पुढच्या बातमीकडे वळूया। शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे। अमोल कोल्हे यांनी आढळराव यांच्या कंपनीवर आरोप केले होते। कोल्हेंनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, पुरावे देता आले नाहीत तर माघार घ्यावी असं चॅलेंज आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलंय। सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले। मी प्रश्न बघितले आणि 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार, अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार, की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे। ही गोष्ट तुमच्या समोर आहे। माझ्या कंपनीच्या संदर्भातला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा। मी माझ्या कंपनीच्या माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही। माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे। मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा, मी आज बाजूला व्हायला तयार आहे। आणि नाही झाले तर तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून आणि लोकांची माफी मागा। तुम्ही पराभव झाला आहे तुम्हाला